यशवंत बँक 112 कोटींचा घोटाळा, भाजप नेते शेखर चरेगावकर यांना अटक। साताऱ्यातील बहुचर्चित यशवंत सहकारी बँकेतील 112 कोटी 10 लाखांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भाजपचे नेते आणि राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या कारवाईत अटक केली आहे। पुण्यातील शासकीय संधी लेखापाल मंदार देशपांडे यांनी या प्रकरणात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता। तपासात समोर आलं की 2014 ते 2025 या कालखंडात बँकेत निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला गेला। त्यात 195 बोगस कर्ज खाती उघडून विविध निधी हेतूंनी वापरल्याचे आरोप आहेत। चरेगावकर यांना त्यांच्या विंग कराड येथील घरावर पहाटे छापा टाकून अटक करण्यात आली। न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांनी 2 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी त्यांना मिळाली आहे, ज्याद्वारे पोलीस तपास पुढे चालू ठेवू शकतील। या प्रकरणात सुमारे 50 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय, ज्यात बँकेचे संचालक, कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक आणि चरेगावकर यांचे नातेवाईक देखील समाविष्ट आहेत। यापैकी विठ्ठल उर्फ शौनक कुलकर्णी यास आधीच अटक करण्यात आली होती। पोलिसांनी आरोप केलाय की आरोपींनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून ठेवीदारांचे हित, धोका आणि बँकेची प्रतिष्ठा खराब केली। बोगस कर्ज खाती उघडून धनाच्या गैरवापराचा फटका ठेवीदारांना बसलाय आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय। घोटाळ्याच्या प्रकरणामुळे बँकेवर विश्वासाचं संकट निर्माण झालंय, तसेच राजकारणातही या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे। स्थानिक तसेच राज्यस्तरावर या प्रकरणाची चर्चा आहे आणि काही राजकीय नेत्यांनी यावरील पुढील तपासासाठी सीबीआय चौकशीसाठी सांगितलंय। आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।